लवकर सर काय सांगाल या ठिकाणी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तुम्ही व्हिजिट दिलेली आहे. काय इथली परिस्थिती आहे काय सांगाल? जालना जिल्ह्यात आज भोकरदन, अंबड आणि परतूर हे 3 नगर परिषदचे इलेक्शन आहे. नुकतेच भोकरदनमध्ये मी पोलिंग स्टेशनला भेट दिलेली आहे. एकदम शांततेत आणि व्यवस्थित पद्धतीने मतदान सुरू आहे आणि पोलिसाचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे सगळ्याच ठिकाणी आणि पूर्णपणे शांततेत मतदान होईल याची मला खात्री आहे. आणि कुठलाच कोणी काही करण्याचा प्रयत्न केला तर पोलीस त्यासाठी एकदम रेडी आहे. सर परतूरमध्ये देखील कुठल्या तरी एका बूथवरती मतदान केलं जे मतदान करता वेळेस बटन दबत नसल्याचं देखील माझे आपला आमदार बबनराव लोणीकर यांच्या पुत्रांनी सांगितलं. तर त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा पण रिस्पॉन्स मिळत नसल्याचं सांगितलं जातं. काय सांगितलं? आणि ते आरो निर्णय घेतील त्याच्यावर, कारण त्याच्यामध्ये प्रोव्हिजन असतो मशीन चेंज करण्याचा. तर ते मशीन वगैरे चेंज करण्याचा प्रोसेस होतील त्याच्यामध्ये. सर जिल्हाभरामध्ये तिन्ही नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांचा कसा बंदोबस्त आहे समजा? तर आमचे लोकल पोलीस स्टेशनचा बंदोबस्त तर आहेच. सगळ्या बूथवर पोलीस स्टेशन सोडून बंदोबस्त लावलेला आहे. बूथचा बंदोबस्त आणि पोलीस स्टेशनचा स्टाफ बाहेर पेट्रोलिंगसाठी आहे. तसेच SRPF, RCP हे बाहेरची फोर्स पण आलेली आहे. EVM ज्यावेळी आता मतदान झाल्यानंतर स्टोअर होतील तिकडे कंपल्सरी SRPFचा बंदोबस्त आतमध्ये असणार आहे. बाहेरची फोर्स जो असते आपली, आणि पूर्णपणे पारदर्शकतामध्ये झाला पाहिजे त्याची सगळी खात्री करत आहोत. थँक्यू.